गुड मॉर्निंग सर्वांना. आणि माझं झालं आहे जेवण. बाकीचे हो का इकडे जेवण करतात का इकडं. आत्ता वाजल्यात 9 आणि आम्ही पहाटेपासून काम करतो त्याच्यामुळं जरा लवकरच भुका लागतात. नाहीतर कोणी म्हणते ह्यांना काय उपाशी झोपले होते का म्हणून एवढ्या लवकर जेवतात. हो का इकडं तोडायचं काम चालू आहे त्याची पात मागं राहिली त्याच्यामुळे जेवायला की लगेच गेला आहे. लगेच एक तास होतो त्याची पात मागं राहिली आणि बाकीची जेवतात इकडं. कोणाचं जेवायचं झालं आहे, कोण जेवतं आहे, कोण चाललं आहे, कोण काय करतं आहे. इतकी थंडी ना इकडं, बेकार थंडी. मी जर इकडं उन्हाला येऊन बसले बाकीची सावलीला. खूप थंडी. का इकडे हे खाते लहान लेकराची आई. बाळ झोपले मग खायला चालू केली आत्ताच तिने. चला आता उठते सर्वजण जावं लागेल. मगाचं बांधान पण तसंच पडले बांधायचं ऊस. जेवायला चला चला म्हणून आले जेवायला सर्वजण. ते मी पण आले निघून. म्हणजे सर्वांचंच हो का इकडं मेडिकलची पावती. आजारी सर्दी खोकला जाम आजारी पडली अख्खी टोळीतली सर्वजण. इकडं केलं भरायला चालू. तिकडून हो का इकडं असा माल पडला ऊसाचा. इकडं भरत्यात गडी लागल्यात भरायला. अजून बायांचं पडलं तिकडं बांधायचं त्याच्यामुळं गडीच चालू करणार आहेत आता. तोपर्यंत बाया पाणी पिऊन येतात. कोणाचं झालंय कोणाचं काय. ह्या बाया 2 उचलायला आणि उचलायला बाया आहेत त्याच्यामुळं मग मला जी गडी नेतात आपापलं उचलून आणि मग मला उचलून द्यायला कोणच नाही. त्याच्यामुळं मग ह्या बायांचं उरकल्याशिवाय मला मज्जा होती माझी बसायला. तोपर्यंत मग मी बसते हो का इकडं. बाकीची बसल्या सगळी. त्यांचा पाऊन कोयता असल्यामुळं ती भरायला नाही तर त्यांची लेकरं बारीक त्याच्यामुळं त्या भरायला नसतात. मग त्या अशा बसत्या तिकडं निवंत आणि आम्ही 3 जणीचंही तिकडं व्हायला. मग 2 जणी उचलून देतात आणि मी नेते वर. मग गाड्यांना पण बायाच उचलून देतात. मग आत्ता बाया नाही त्याच्यामुळं मग गडी उचलून नेतात. आता 1 जण आली एकीचं झालं आहे आता दुसरीचं झाल्यावर मग लगेच उचलून देतात. मग पाटपाट होतं भरायचं. असं गाड्यांना उचलायचं घ्यायचं आणि मग न्यायचं. तसं बायांनी उचलून दिल्या काना घेतात की पळतात. मग पाटकीने आधी टेलर आणि पुन्हा गाडी लावायची. मग होतं पाटकीने काय वाटत नाही. पण गाड्यांना बी उचलून भरायचं म्हणल्यावर त्यांना पण त्रासच होते जरा. तो का कशी बळच उचलतात. मोठ्या मोळ्या असतात. आमच्या काय मोळ्या बारीक नसतात. काय पण बोलतात एकामेकाला. चेष्टा मस्करी चालूच असते त्यांची. काय पण बोलायचं हसायचं. त्यातली त्यात कधी भरायचं होऊन जातं ते पण कळत नाही. हसून खेळून कामं करायची. आणि हो का इकडं बसल्यात निवांत आपली. कोण मोबाईल बघतंय, कोण गाड्यावर बसलंय. ड्रायव्हरचं काम नुसतं ट्रॅक्टर चालवायचं त्याच्यामुळे हे काय कामाला नसतात. माझ्यावरचं कधीतरी भरायला असतात. आणि ह्यांचं पाऊन कोयता हे आपलं बसतात मोबाईलला. ह्यांचं पलीकडच्यांचं पण पाऊन कोयता.
ह्यांना म्हणलं एक टेलर मी भरते, एक गाडी तुम्ही भरा. मग आता काय करतात काय माहिती. दुसरी गाडी येईपर्यंत चांगलं ऊन होतंय. आपा दिसतच नाही काय असं काय नो तो का तिकडं एक जण बसले आताच बांधून बरं का. झालं वाटतं बांधायचं का तिकडं दिसतात त्या बसल्यात. आता येत्या बरं का त्या पण. आता जावं लागेल मला पण. आता टेलर दिलाय भरून आणि गाडीची भरतात. मी म्हणलं तुम्ही भरा आता माझ्यावरची एक गाडी. मी म्हणलं बसते. आत्तापर्यंत मी म्हणजे टेलर पण भरून दिला, गाडी पण अर्धी भरली. त्यांना म्हणलं आता तुम्ही भरा. भरत्यात मागं माझ्यावरचं कधीतरी. वर व्हायला बाया कोणच नाही ना, मी एकटीच आहे त्याच्यामुळं. कोणच नाही त्याच्यामुळे त्यांना मग भरा म्हणलं माझ्यावरची एखादी गाडी का मग भरतात ती पण. बरंच राहिलं शिल्लक आता भरायचं. आता जेवणाचा टाईम झाला आहे, पण ही गाडी भरूच तर आता काय कोण जेवायला सुटणार नाही. गाडी भरून डांबरीला लावून मगच जेवणार आता. तर 2 वाजल्यात. सावली पण नाही कुठं. हो का इकडं रस्ता आहे, इथं बसले मी सावलीला. हो का बा एवढं भरायचं आहे अजून ह्या साईडला. का इकडं पडल्यात बिनकामी. जिकडं तिकडं बाळ झोपल्यात. इकडे एक पोरगं झोपलंय, हे बारकं हे मोठं. आणि हे इकडं आपल्या हे रडते. ह्याची आई गेली कुठंतरी. आणि हे आपल्या थंडी वाजती लय सावलीला म्हणून उन्हात झोपल्या तिकडं पटांगणात डेकळात जाऊन. निवांत मस्त उन्हाला. पोरगं उठलंय, उठवायला सांगितलं होतं तिला. तो का त्या बाळाची आई तिकडून येते. सावलीला पण थांबू वाटाना, उन्हात पण जाऊ वाटाना, असं काम झालंय आता. झाली दुपारची जेवायची सुट्टी, लागली जेवण करायला. हो का इकडं रस्ता भरून झालं. आत्ता वाजल्यात 3, 3:15, 3:30 वाजल्यात फार. बराच उशीर झाला भरायला. हो का इकडं काही माणसं जेवतात आणि इकडं काही जेवतात. तरी अजून राहिल्यात बाकीचे. कोण टेलर गाड्या जोडून द्यायला गेलं त्याच्यामुळे ते राहिले जेवायला. आणि ज्यांचं ही इथं आहे तेवढी घेतात उरकून जेवण करून. हो का आला ठेव पण ठेव गेलता जोडून द्यायला. आणि ते जेवल्याशिवाय ही मॅडम काही जेवत नाही. काही बसल्यात आता शिक जेवण करायला. आणि यांचं काय चाललंय काय माहिती. इकडं बटाट्याची भाजी, भात. यांनी केले वाटाण्याची भाजी. झोप आंब्याची सावली. किती उशीर झालाय हो. आम्ही दोघीच बसलो, सगळे निघून गेले ती. आणि ह्याचा पप्पा गेलाय गावात, त्याच्यामुळे आम्ही दोघी बसलो. किती पण वेळ झाला गेलाय आणि कोणच आहे ना. आणि ही होती ती पण चालल्यात. हो का तिची गाडी गेली पुढं, आम्ही बसलो. हो का ह्या बाहेर कशाला करायला घेऊ. आताच बांधून आलोय. केसेस पार झाल्यात. आपले वाडे की टाकते
आज वाघाची भीती. चला जायचं का डांबरी? चला रडा रडा पडा चांगलं रडा. जायचं पुढं रस्त्याला. चला मग. जातो रस्त्याच्या कडेला बसतो. दोघी पण इकडे भीती वाटायला लागली. एक तर जी वाढ न्यायला येते ते म्हणतो वाघ आलाय वाघ आलाय म्हणतं. काही लोक म्हणतात, कोण काय पण म्हणतं, पण कोणाचं खरं पण धरावं लागतं. त्याच्यामुळं आम्ही चाललो रस्त्याच्या कडेला बसायला. म्हणलं चला तिकडं गाडी येईपर्यंत तिकडं बसू, आत पण नको. इकडं पण हो का असे ऊस आहेत सगळे, अडचणच आहे. खाऊन पिऊन बसलात वाटतं. तो आपल्यात काय नाही दिसत. अंड बिंड करून खाऊन पिऊन अंधार आहे आज काय इकडं सगळीकडं. बाळाला अंधारात टाकून चांगली खाती बाहेर बसून अंड बिंड. चला जाते मी. लाईटच नाही हो का इकडं. चूल पण हो का इकडं. भाजी टाकली बरं का इकडं हिनी, पण दिसत नाही. अंधारच आहे सगळा. अशा अंधारातच करावं लागतंय. लाईटच नाही कुठंच. तिकडं त्यांनी बॅटऱ्या लावलेल्या ती दिसतात लाईट. ती आता आली गाडी तिकडं सामान आणायला गेलेली. हो का इकडं पण चालू आहे स्वयंपाक. धरून पार जाळ करून चुलीत. आणि हो का इकडं बारक बसलंय दिसा नाही भीती. होय अय काहीतरी खाताय ती. झोपायचंय आता त्याला. एक झोपलाय आत तिकडे लावली बॅटरी. हिला अजून भाजी करायची, भाकरी केल्यात. लाईट नाही, अंधारच इथं, पण ती बॅटरी लावली आत. काय आणलं भाजीला पाहुणं? अर्धा किलो खोबरं. हा खोबरं अर्धा किलो. खोबरं. खोबऱ्याची भाजी करायची होय. काहीतरी आणलंय गड्याला ह्यांनी पिशव्यात. चला आपला अंधारात काय दिसत मटण नाही. आणलं बिर्याणीला. मटण मटण होय. चिकन. आज बुधवार होय. आज बुधवार उद्याच्याला खायचं आहे ना, त्यामुळं खायचं नाही उद्याच्याला. बरोबर. चला करा मग. जाऊ द्या लाईट नाही यारवाळी झोपा नाही तर बिबट्याला अंधारात लवकर दिसन. गरमा गरम भजी भजी खाय.